आता बनवूया महाराष्ट्रीयन रेसिपी बाफळे आणि वरण वांग्याची भाजी। तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मक्याचं पीठ घेतलेलं आहे। हे सर्व एकत्र करून यामध्ये जिरं आणि तीळ टाकलेले आहे। तर आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता हे पीठ तेल टाकून थोडं थोडं भिजवून घ्यायचं आहे। तर इथे आता पीठ भिजवलेलं आहे। तर अशी सुरुवातीला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे। जाडसर पोळी लाटल्यानंतर इथे छोट्या उंड्याचा पिठाचा उंडा गोल करून घ्यायचा आहे आणि या पोळीवर ठेवायचा आहे। तर आधी याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण पोळीला। आता तेल घेतलेलं आहे। आता पीठ गोल करून याच्यावर ठेवायचं आहे आणि हे पूर्ण गोल करून घ्यायचं आहे। तर बघा इथे असं गोल ठेवलेलं आहे, पीठ गोल करून घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण गोल करून घ्यायचं आहे आणि गोल झाल्यावर त्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे। बघा असा गोल करून घेतलेला आहे। तर आता याला तेल लावून घ्यायचं आहे। असा गोल करून सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे। तर बघा असा हाताने गोल करून घ्यायचा आहे। तर बघा इथे गोल झालेला आहे। तर आता याला तेल लावून घ्यायचं आहे। तर सगळीकडे तेल लावून घेतल्यावर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे। तर पाणी गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये आधी मीठ टाकायचं आहे, त्यामुळे बाफळे चांगले शिजतील। तर आता यामध्ये एक एक करून जेवढे तयार होतील तेवढे टाकायचे असे गोल करून। तर आता हे 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। तर आता हे 10 मिनिटं शिजू द्यायचे आहेत, 10 ते 15 मिनिटं। तर आता एक एक करून ठेवतच आहे। तर तोपर्यंत हे शिजत आहे। आता तोपर्यंत वरण बनवूया। तर आधी मोहरी टाकली तेलामध्ये। तर आधी वरण बनवण्यासाठी आधी डाळ, तुरीची डाळ ही तेल आणि मीठ हळद टाकून शिजवून घेतली होती कुकरमध्ये। आता पातेल्यामध्ये मोहरी तळत आहे, मोहरी आणि जिरं। तर हे 2 मिनिटं तळून घ्यायचं आहे। लसूण, तर लसूण ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर आता तळतच आहे। तुम्ही अशा पद्धतीने वरण बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। हिरवी मिरची, आता जोपर्यंत हिरवी मिरची आणि लसूण ब्राऊन कलरचे होत नाही थोडे थोडे, तोपर्यंत तळून घ्यायचं आहे।
तर आता हे ब्राऊन कलरचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर आता तळून झालेलं आहे. ती केलेली जी तुरीची डाळ आहे शिजवलेली, ती यामध्ये टाकायची आहे. आता यामध्ये तुरीची डाळ शिजलेली टाकलेली आहे. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. आता 5 ते 10 मिनिट उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे हे वरण तयार आहे. तर बघा, येथे जे बाफळे उकळत घातलेले होते त्याचे तुकडे करून घेतलेले आहे, ते चांगले शिजलेले आहे. तर बघा, अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहे. आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर आता सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तर हे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर बघा, इथे ब्राऊन कलरचे झालेले आहेत. तर आता काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. तर बघा, इथे आता तयार आहे. बघा कसे छान कलर गोल्डन कलरचे झालेले आहे आणि क्रिस्पी झालेले आहे. ही फार टेस्टी डिश आहे. तुम्ही पण नक्कीच एकदा बनवून बघा. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता प्लेटमध्ये वरण घेत आहे. तर आता इथे वांग्याची भाजी तयार केलेली आहे, ती पण घेत आहे प्लेटमध्ये. सुकी वांग्याची भाजी. तर आता वरणामध्ये तूप टाकलेलं आहे. तर बघा, आपली ही वरण आणि बाफळीची रेसिपी आता तयार आहे. महाराष्ट्रीयन डिश आहे ही. तर रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्कीच सांगा
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण नक्कीच बनवून बघा महाराष्ट्रीयन रेसिपी वरण आणि बाफळे.